लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्याबद्दल भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून मागच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीची विधाने येत आहेत ती अतिशय चिंताजनक आहेत। काल आपण महाराष्ट्रातील शिंदे शिवसेना गटाचे आमदार सुनील गायकवाड यांनी राहुलजी गांधी यांची जीभ कापणाऱ्याला मी 11 लाख रुपयाचं बक्षीस देईन अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य केलं। त्यानंतर आज भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींची जीभ कापू नका तर त्यांच्या जिभेला चटके द्या अशा पद्धतीचं गरळ ओकण्याचं काम या बोंडेने केलं। आणि हे सर्व झाल्यानंतर सुद्धा या गुंड प्रवृत्तीच्या आमदारावर खासदारावर राज्यामध्ये अस्तित्वात असलेलं महायुतीचं सरकार कुठलीही कारवाई करत नाही। उलट या फडतूस आणि बयानबाज नेत्यांना वाचवण्याचं त्यांना पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणचं शिंदे फडणवीस आणि अजित पवारचं सरकार करत आहे। आम्ही राज्य सरकारला मागणी करतोय की आपण तात्काळ या अनिल बोंडे असेल, सुनील गायकवाड असेल यासारखी गरळ ओकणाऱ्या धमकी देणाऱ्या नेत्यांना आपण तात्काळ अटक करावी आणि यांना जेलमध्ये टाकावं।